नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल आयजेवर. तर आत्ता मी आहे मुरबाडच्या पुढे. आत्ताच प्रांजली हॉटेल गेलं आणि जेवण केलं मस्त आणि पुढचा प्रवास चालू केला. तर आता वाजलेले साधारण 8:30 पावणे 9 झालेले आहेत आणि आता आपण जातोय आळेफाटा साईडला, म्हणजे गावी जातोय. तर मला वाटलं थोडं नाईट ड्राईव्ह करताना काय काय काळजी घेतली पाहिजे आणि नाईट ड्राईव्ह करावी की नाही करावी, कारण अशा भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे आजचा जो व्हिडिओ हा पूर्ण नाईट ड्राईव्हवर होणार आहे, कारण मला भरपूर वेळा वाटतं की नाईट ड्राईव्हमध्ये थोडंसं रिस्क जास्त आहे. कधी कधी फायदा देखील होतो नाईट ड्राईव्हचा आणि कधी कधी थोडं भीतीदायक पण आहे. भीतीदायक सांगेल पुढे मी का कशाबद्दल बोलतोय. तर इकडे तर साधाच रोड आहे अजून, आणि साध्या रोडवर पहा सध्या किती त्रास होतोय. पुढून भरपूर पॉवरफुल लाईट्स येतात आणि ड्राईव्ह करायला थोडंसं त्रास होतो. पण तुम्ही जर अनुभवी ड्रायव्हर असाल तर त्रास होत नाही. आणि आत्ता जे नवीन ड्राईव्ह करायला शिकलेत त्यांना जर काही प्रॉब्लेम येतात तर ते काय प्रॉब्लेम असतात ते मी सांगू शकतो. तर हां, तर पहा, ही समोरून जी गाडी येते त्याला मी पहिल्यांदा हाय बीम दिला, नंतर लो बीम केलं, अप्पर डिप्पर केलं, काही रिस्पॉन्स नाही. एक साधारण ड्रायव्हिंगचा असा रूल आहे की जर तुम्हाला समोरच्या लाईटचा जर त्रास होतोय तर त्याला डिम लाईट करा, म्हणजे लो बीम करा, आणि म्हणजे त्याला एक सूचना द्या की मला त्रास होतोय तुझा. तर जे अनुभवी ड्रायव्हर असतात, हुशार असतात, ते पटकन तुम्हाला डिफर देतात, लो लाईट करतात. पण काही करतच नाहीत. मग अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी काय नाही, हे पहा, साधारण समोरच्या आपले एक साधारण लो बीमची लाईट चालू असते, बरोबर. तर एक तुम्हाला दिसतच नसेल काहीच, तर तुम्ही हाय बीम चालू ठेवा. आणि पण एक रूल असा आहे की जर समोरून गाडी येते तर आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास नको, म्हणून एक नेहमी लो बीम देत जा समोरच्या गाडीवाल्यांना. खास तर या बाईक वगैरे ज्या गाड्या आहेत त्यांना फार त्रास होतो फोर व्हीलरच्या लाईटचा. आणि आता हाय बीम आलेले आहेत, सगळ्या हायलाईट आहेत, लाईटचे भरपूर प्रॉब्लेम लोक फेस करतात आहेत. तर ते प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून मी सांगतोय की लो बीम यूज करत जावा. हां, आणि जर दुसरी समोरची जर लाईट तुमच्यावर प्रखर येते तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला जो आता या रोडवर आहेत मध्ये मध्ये पॅच, जे मध्ये व्हाईट मार्क लावलेले आहेत, किंवा त्याला आपण व्हाईट जे पट्टे आहेत मध्ये ते लावलेले आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि आपली जी बॉर्डर आहे इकडे लेफ्ट साईडला, आपली जी गाडी आहे हे बघा, लेफ्ट साईडला एक बॉर्डर आहे, राईट साईडला एक आहे. याच्यामधोमध बरोबर त्या लाईटकडे न पाहता आपण आपली गाडी त्या 2 पट्ट्यांमध्ये पकडायची, ठेवायची. तर इकडे तर नाहीये, हे बघा, इकडे तर आता म्हणजे जुना रोड झालाय त्याच्यामुळे हे पट्टे निघून गेलेत, पण दिसतात आहेत हळूहळू थोडे जर हे केले तर. आता नवीन रोडवर मी तुम्हाला दाखवेल नेमकं प्रॉब्लेम काय येतात ते. आणि हे पहा, समोरून नाईट ड्राईव्हचा हा फायदा होतो, आपल्याला गाडीचा एक अंदाज कळतो, गाडी किती लांब आहे, आणि तिच्या लाईट्सवरून आपल्याला अंदाज येतो की समोरून गाडी येईल. समजा वळण आहे आणि वळणाला जर आपल्याला समोरची गाडी येते नाही येते ते कळत नाही डेला. नाईटला असं होतं की त्या गाडीची लाईट आलेली असते. आता मी अप्पर डिपर केलं, काहीच रिस्पॉन्स नाही, पिकअपवाले तर करतच नाहीत. तर नाईट ड्राईव्हला असं
टर्न आहे आणि टर्निंगला आपल्याला लाईट दिसते पा समोर. तर त्याच्यामुळं आपल्याला एक ओव्हरटेक करताना एक आपल्याला कळतं की समोरून गाडी येते, आपण ओव्हरटेक नको करायला. डेला तसं होत नाही. डेला तुम्हाला गाडी दिसल्यावरच तुम्हाला एक खात्री पटते. ठीक आहे, आता आलं बळेगाव आणि बळेगाव मधून आपल्याला एक पुढे थोडं गेलं की लगेच नवीन रोड चालू होतो आपला, जो माळशेज घाट परिसरात म्हणजे अहिल्यानगर जो कल्याण हायवे आहे त्याचं काम झालेलं आहे. या परिसराचं कधी काम होणार हे माहीत नाही. ठीक आहे, आजचा विषय आपला असा आहे नाईट ड्राईव्ह बाबत. तर नाईट ड्राईव्ह करावी नाही करावी, तर आता इथे सर्व गाड्या स्लो झालेल्या आहेत, पण हाय बीम करूनच चाललेला आहे हा माणूस. ठीक आहे, रोडवर भरपूर लोक आहेत आणि प्रत्येकाचंही एक काय असतं विचार माहीत नाही. ठीक आहे, जे हुशार असतात, जे अनुभवी असतात, शिक्षित असतात, ते लोक लो बीम करतात. बाकी लोक करत नाहीत लो बीम. हे पहा, आता समजा याला जर एखाद्याला आपण जर हाय बीमला चालवली या परिसरात लाईट गाडी, तर समोरच्या माणसाला ते स्पीड ब्रेकर दिसणार नाही जो नवीन ड्रायव्हर असेल तो, आणि त्याचं नुकसान होईल. म्हणजे ॲक्सिडेंट पण होऊ शकतात. अशा भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हाय बीम देत जावा. हां, समोर काहीच नाहीये, काय नाहीये, हे बघा, त्यावेळी तुम्ही हाय बीम लावून चालू शकता आरामात. तर हेच सांगायचंय. आणि दुसरं असं की ड्राईव्ह करताना फक्त हे वाईट जे मार्क आहेत, आता पुढे आपला नवीन रस्ता चालू होईल त्याच्यावर तुम्हाला मार्क दिसून येतील. हे पहा, आणि रिफ्लेक्टर सुद्धा लावलेले आहेत. मी लास्ट आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की रिफ्लेक्टर लावल्यामुळं नाईटला कसा फायदा होतो, नाईट ड्राईव्ह करताना काय फायदा होतो. हे पहा, आता हे इथे कळेल तुम्हाला. हे पहा, हा जो व्हाईट मार्क आहे ना, याच्याकडे पाहायचं. तिकडे एक आहे लेफ्ट साईडला आणि इथे मध्ये एक आहे. तर आपण ओव्हरटेक करताना समोरून जर लाईट येते, सॉरी ओव्हरटेक नाही बोलत आहे, समोरून जर लाईट येते आपल्याला त्रास होतोय त्या लाईटचा, तर त्या लाईटकडे न पाहता खालच्या त्या व्हाईट बॉर्डरवर पहा, तिथे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि रिफ्लेक्टर पहा कसे चमकतात हे पहा, बोर्डचे साईन वगैरे. हे ऍक्च्युली एक रेडियमचं काम रेडियम असणार ते, आणि ते नाईटला बरोबर व्हिजिबल होतात. आणि त्याच्यामुळं हे चला आत्ता तर आहे नाईट ड्राईव्हला तर फायदा होतोच, पण घाटामध्ये आता येणारे 2-4 महिने पावसाचे असतात, भयंकर पाऊस पडतो या परिसरात आणि धुकं पण असतं तेवढंच. तर मग अशा वेळी हे आपल्याला रिफ्लेक्टर एकदम चांगलं काम करतात. रिफ्लेक्टरमुळं आपल्याला एक रस्ता दिसतो, धुक्यामध्ये रस्ता दिसेनासा होतो इकडे घाटात. मी भरपूर दिवस गाडी चालवतो घाटामध्ये 2016-17 पासून, म्हणजे नेहमी गावी येणं जाणं आहे. तर माझा अनुभव सांगतोय मी तुम्हाला. आणि ड्रायव्हिंग बाबत विचार कराल तर ड्रायव्हिंग मी भरपूर आधी शिकलेलो आहे आणि त्याचा म्हणजे एक अनुभवाचे बोल आहे ते. तुम्हाला घ्यायचे तर घ्या, बाकी सोडून द्या, नाही तर फ्री ॲडवाईस आहे. आणि तर हेच सांगायचंय. हां, बाकी असे टर्निंग वगैरे असतील तर इकडे हे पहा, रिफ्लेक्टर पहा कसलं चांगलं काम करतात. येलो रिफ्लेक्टर जे आहेत ते तुम्हाला मध्ये लावलेले आहेत आणि रेड रिफ्लेक्टर लेफ्टला लावलेले आहेत. आणि इकडे पहा साईडला जे बॅरिगेट्स लावलेले आहेत, तर तिकडे पण लाल रेडियम त्याच्यावर चिटकवलेले आहे, जेणेकरून आपल्या रस्त्याचा अंदाज येतो, रस्ता कुठपर्यंत आहे ते कळतं. आणि साईन जे बोर्ड आहेत लावलेले, त्याच्यामुळं नक्कीच खरंच फायदा होतो. चला, आपण तर या रोडवर नेहमी असतो, आपल्याला माहिती आहे रस्ता कसा आहे काय, पण हो, जे नवीन रोडवर ड्राईव्ह करतात त्यांच्यासाठी तो खूपच फायदा आहे. बाकी आता मोरोशी गाव येईल आणि मोरोशी गावानंतर एकदम शांत होतो रोड. तर ड्राईव्ह करताना संध्याकाळी नाईटला जेव्हा ड्राईव्ह कराल, माझं तर एक मत आहे, ड्राईव्ह नाईटला करूच नका. हां, फार इमर्जन्सी असतं त्यावेळी, जसं की मला तुम्ही 1-2 वाजेपर्यंत ड्राईव्ह करू शकता, 2 नंतर करू नका. रोडवर फार शांतता असते
आणि दुसरी गोष्ट अशी की झोप येण्याची दाट शक्यता असते. म्हणजे भयंकर नाईटला तर झोप येतेच, पण हो जे डेली लोक ड्राईव्ह करतात नाईटला त्यांना सवय झालेली आहे, त्यांचं काही नाही. पण जी तुम्ही कधीतरी गाडी चालवता, जसं माझं, मी आठवड्यातून 15 दिवसातून एकदा गाडी चालवतो, कारण वेळ नाही भेटत आपल्याला. आणि अशा वेळी आपण जर जास्त नाईटला ड्राईव्ह करताय तर ते टाळा. पण हो, जेव्हा गरज असेल तेव्हा त्यावेळी काळजी काय घ्यायची ते पण सांगतो. तुम्हाला जर भरपूर लांबपर्यंत जायचं आहे आणि नाईटला ड्राईव्ह करायचं आहे तर नाईटला पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आपलं स्पीडचं जे लिमिट आहे 60-80 पर्यंतच ठेवा. मान्य रोड रिकामा असतो, नाईटला सगळी शांतता असते, सामसूम आहे, पण तेवढंच धोकादायक असं असतं. रोड जर आपल्या माहितीचा असेल तर ठीक, नाहीतर रोड माहिती नसेल आणि तिकडे जर ओव्हर स्पीडिंग केलं तर आपल्या रोड माहिती नसल्यामुळं वळण वगैरे कधी येतं, कधी स्पीड ब्रेकर येतात, कधी मध्येच गाड्या थांबलेल्या असतात, त्या भरपूर गोष्टी आहेत. तर त्या देखील तुम्ही त्याची देखील काळजी घ्या. आणि हा, नाईट ड्राईव्ह करताना जर संध्याकाळी तुम्हाला झोप येते किंवा झोप येण्यासारखं तर थांबा, थोडं तोंडावर पाणी मारा. किंवा दुसरी एक गोष्ट अशी, थोड्या आपल्या गोळ्या वगैरे खात जावा, ज्या याच्या गोळ्या असतात, लेमन गोळ्या वगैरे, त्या तुम्ही हे करा. म्हणजे जास्त नाही पण थोड्या खात जावा. एक गोळी खाली तरी तुम्हाला एक तोंडाला थोडा विरंगुळा असल्यामुळे झोप येत नाही तेवढ्यापुरती. आणि त्यापेक्षाही जर झोप फारच येत असेल त्यापेक्षा पण, तर कुठेतरी हॉटेल असेल, हॉटेलवर कॉफी प्या. कॉफीमुळं काय होतं, कॉफीमध्ये कॅफेन असतं आणि कॅफेनमुळं मला 1-2 तास तुम्ही फ्रेश राहू शकता, एकदम फ्रेश राहाल, तुम्हाला झोप देखील येणार नाही. कॅफेनचं हेच आहे, दिवसभरात तुम्ही जर जास्त कॉफी पिली तर नाईटला झोप येत नाही. हे माझे अनुभव आहेत. अनुभव याच्यासाठी की ऑफिसमध्ये एक दिवशी काय झालं, थंडी फार होती AC मुळं, तर म्हणजे माहीत नाही ऑफिसमध्ये होतं की गरम काहीतरी घ्यावं प्यावं काहीतरी, त्याच्यामुळं मी कॉफी पिलो आणि ते कॉफी जवळजवळ 3 ते 4 कॉफी झाल्या दिवसभरात माझ्या. आणि नंतर मला संध्याकाळी झोपच येत नव्हती. तर मग मी नंतर थोडंसं सर्च केलं वगैरे, तर मला कळालं की कॉफीमध्ये कॅफेन जास्त असतं, त्याच्यामुळं कॅफिन बोलतात, तर ते जास्त असतं, त्याच्यामुळं तुम्हाला झोप येत नाही नाईट म्हणजे रात्रीची. तर मी सांगेल कॉफी पिलात तुम्ही तुम्हाला झोप येणार नाही. म्हणजे हे विषय कुठून कुठे जातो, तर सांगायचं हेच आहे की कॅफिनमुळं झोप येत नाही. आणि हे नाईट ड्राईव्ह वगैरे करतात ही लोक भरपूर वेळा तुम्हाला एक 90% लोक, आता पहा इथं मला टर्निंगचा फायदा असा झाला, मला समोरच्या लाईट्स दिसल्या नाही. म्हणजे लाईट ज्यावेळी मला दिसली असती तर मी ओव्हरटेक केलं नसतं, पण डेला मला गाडीच पाहावी लागली असती, त्याच्यामुळे मला थांबावं लागलं असतं. नाईटला हा एक फायदा होतो. आणि हो, टर्निंगला हे असे लांबचा रोड दिसत नाही, तर माहित नाही तुम्हाला रोड कसा दिसतोय काय दिसतोय, पण एक चांगला दिसतोय माझ्या माहितीप्रमाणे. तर आज भरपूर दिवसातून मी नाईटचा हा व्हिडिओ बनवलाय. याआधी नाईटचा व्हिडिओ आपण भरपूर आधी बनवला होता, तर त्यावेळी थोडा प्रॉब्लेम होता, त्यावेळी कॅमेरा माझा बरोबर नव्हता. पण आता कॅमेरा चांगला आहे, कदाचित तुम्हाला हा विजिबल राहू शकतो. म्हणजे समोरचं काय बोलतोय मी ते दिसू शकतं, हे पहा. आणि ज्या गाड्या थांबतात ना, ज्यावेळी आता या गाडीवरून आठवलं मला, तर तुम्हाला रोडवर थांबायचं आहे तर तुमचे हजर्ड हे चालू करा. म्हणजे हजर्ड म्हणजे चारी इंडिकेटर जे चालू असतं त्याला हजर्ड बोलतात, तर ते चालू करा. त्याच्यामुळं काय होतं, तर येलो लाईट लांबून आपल्याला दिसते आणि जो समोरचा माणूस आहे तो सावध होतो की गाडी थांबलेली इथे. तर ते एक कारण आहे. दुसरं असं सांगायचं आहे, तर झोप फारच आवरणीची झाली तर सरळ साईडला घ्या आणि एक अर्धा तास झोप घ्या गाडीमध्ये.
पण रिस्क घेऊ नका, कारण तुम्ही समोरचे बरोबर चालतात पण तुम्हाला जर झोप आली तर तुमच्यामुळं दुसऱ्याचा देखील ॲक्सिडेंट होऊ शकतो, दुसऱ्या देखील प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्यामुळं. तर ड्राईव्ह माझं मत आहे नाहीच करू नाईटला. जर केली तर या गोष्टी मी सांगितल्या त्या पाळा. 12-1 वाजेपर्यंत ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की जो सकाळचा जो 3 ते 5-6 वाजेपर्यंतचा जो टाईम आहे, वेळ आहे ती 3 ते 5 या वेळेत खूप झोप येते. म्हणजे कोणता पण माणूस असू द्या, त्या काळात भरपूर झोप येते त्या टायमिंगला. तर अशा वेळी ड्राईव्ह करूच नका. तुम्ही 2-3 तास कुठं हॉटेलवर थांबा किंवा पेट्रोल पंप असतात, सेफ जागा सांगतो मी, नाईटला कुठं थांबायचं. तुम्ही असं मध्येच कुठे पण थांबू नका. जिकडे पेट्रोल पंप आहेत, हॉटेल आहे किंवा पोलीस स्टेशन आहे, अशा ठिकाणी थांबा तुम्ही, ज्या ठिकाणी तुम्ही सेफ असाल. तर रात्रीचं माहीत नाही ड्राईव्ह म्हणजे लोक कशी असतात, काय असतात. भरपूर लोक रोडवर फिरत असतात रात्रीचे वगैरे. तर या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. आणि समोरून आता रोड मोठा आहे त्याच्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम होत नाहीये. मला देखील लाईट समोरच्या येत नाही आहेत, कारण थोडं डिस्टन्स ठेवतोय आम्ही त्या 2 गाड्यांमध्ये. ज्यावेळी छोटा रोड होता त्यावेळी छोट्या रोडमुळं गाडी एकदम शेजारून जायची आणि त्याच्यामुळं ते लाईटचा थोडा प्रॉब्लेम व्हायचा. आता यावर लाईटचा काही इश्यू होत नाहीये. तरी होतो बा, मोठ्या गाडीच्या आपल्याला समोरच्या वरती लाईट जाते, त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्यामुळं त्रास होतोय त्याला. बाकी लेनची शिस्त पाळा. लेन खूप फायदेशीर आहे. लेनमुळं तुम्ही भरपूर वेळा लेन व्यवस्थित असेल तर ॲक्सिडेंट वगैरे होत नाहीत. आपल्या लेनमध्ये तुम्ही असाल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि शहरात तर लेन जर चुकीची असेल तरी फाईन पडतो आता. बाकी हे तुम्ही साईन बोर्ड पहा किती लावलेले आहेत, एकदम 100 मीटरवर लावलेले आहेत, 50-100 मीटरवर लावलेले आहेत. म्हणजे खूप चांगला फायदा होतो याचा नाईटचा. रिफ्लेक्टरचा तर झालाच आहे फायदा. मी लास्ट टाइम आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अर्ध्या रोडपर्यंत रिफ्लेक्टर लावलेले आहेत, पण आता कदाचित पूर्ण झालं असेल. त्या गोष्टीला झालं 1-1.5 महिना झाला मी सांगितलं होतं. बाकी आता येणारा काळच आपल्याला एखाद्या महिन्यात पाऊस चालू होईल, एवढ्या 15 दिवसात. त्यावेळी आपल्याला एक रोड कसा वाटतो, त्यावर गाडी चालवायला काय होतं, म्हणजे काय प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेम तर येणार नाही. सगळे रोड जे बनवतात ते सगळ्या गोष्टीचा विचार करून बनवतात. हा एकदम एस टाईपचा टर्न होता. माझ्या मागून गाडी येते आणि एकदम फुल स्पीडला येतो. ठीक आहे, अशा लोकांना इंडिकेटर द्यायचा राईटचा आणि तू जा पुढे बोलायचं. कधी कधी काय होतं तर मागची गाडी असते, मागून ज्यावेळी ते लाईट पॉवरफुल लावतो त्यावेळी आपली जी मिरर आहे राईट साईडची तिच्यातून रिफ्लेक्शन होऊन आपल्या तोंडावर पडते ती लाईट. ते पण दिसायला विजिबल होत नाही, आपल्याला समोर क्लिअर दिसत नाही. त्यामुळे अशा वेळी ज्या मागे गाड्या असतात त्यांना जर एखादा खूपच जवळ तुमच्या येतोय तर त्याला पुढे जायला सांगायचं, आपली गाडी थोडी स्लो करायची. तर हो, या गोष्टी आहेत सगळ्या, त्या गोष्टी पाळा. दुसरी गोष्ट अजून एक दुसरी बोलून खूप गोष्टी सांगितल्या, तर खूप फायदेशीर आहेत म्हणून सांगतोय. तर आपले नेहमी गाडी जिकडून निघते तिथे ज्यावेळी तुम्ही प्रवास चालू करता त्यावेळी टायरची हवा ही चेक करा. टायरची हवा बरोबर ठेवा, जेणेकरून काय होतं, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात टायर गरम होतात. नाईटला होत नाहीत, पण दिवसा तर हा रोड पूर्ण तापलेला असतो, सिमेंट रोड आहे त्यात. तर हवा तुमची जर चांगली म्हणजे समप्रमाणात असेल तर टायर काही प्रॉब्लेम होत नाही. त्यात मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हवा भरण्यापेक्षा तुम्ही नायट्रोजन भरा. नायट्रोजन भरल्यामुळं टायर हलका होतो. दुसरी गोष्ट अशी की जर रेग्युलर हवा असेल आपली तर ती हवा ॲटोमॅटिक वाढते हीटमुळं.
गरम टायर चालून ती हवा अचानक वाढते आणि मग त्याच्यामुळं टायर वगैरे फुटतात. तसं नायट्रोजन जर असेल तर तुमचे टायर गरम होत नाहीत, हीट होत नाही. या सगळ्या नायट्रोजनचे खूप फायदे आहेत. हलका होते, हवा हलकी असते ती. या गोष्टी आहेत तर त्या सांगायच्यात की उन्हाळ्यात तरी तुम्ही नायट्रोजनचा वापर करा. नायट्रोजन असतो चांगला आहे. मी आता रिसेंटलीच 1-2 महिन्यापूर्वी, जास्त पैसे घेत नाहीत, 20-30 रुपये टायरचे पर टायर चार्ज घेतात ते. आणि तुमची स्टेपनी तिला देखील नायट्रोजन भरून ठेवा. जे 5 टायरचे ते साधारण असेच 150, जास्तीत जास्त 200 रुपये घेतील. यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. त्यामुळे मग तुम्हाला हे करायचं आहे, ज्यावेळी रिफिल करायची हवा त्यावेळी तुम्हाला नायट्रोजनच लागतो. एकदा नायट्रोजन भरला की तो नायट्रोजनच नेहमी फिल करत जावा.